आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की इट इज लोनली ऑन द टॉप. एकटा उद्योजक असतो आणि महाराष्ट्रामध्ये मराठी उद्योजक ना हे पहिल्या पिढीचे आहेत. मराठी समाज हा बिझनेससाठी ओळखला जात नाही, पण जे नवीन उद्योजक तयार झालेत त्यांना गाईड करणारं कोणी नसतं किंवा त्यांच्यामध्ये इकोसिस्टम अशी नसते. तर बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारतात लोक की मला डिसिजन घेण्यामध्ये आय गेट कन्फ्यूज, मला कन्फ्युजन होतं किंवा मला कोणीतरी गाईड करणारा हवं, मेंटॉर असावा. तर व्हॉट डू यू थिंक, एक ॲडवायझरी बोर्ड ज्याला आपण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये असतं तसं स्मॉल लेवलवर आपण एक सल्लागार म्हणून किंवा ॲडवायझर म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून लोक घ्यायला हवेत किंवा कशा प्रकारचे घ्यायला हवेत आणि त्याचा काय फायदा होतो? तुमच्या प्रगतीचा मार्ग असतो तुमचे निर्णय, आणि तुमचे हे निर्णय किती चांगले, किती योग्य आणि किती सरळ दिशेला असतात ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे पूर्ण जग एका दिशेला प्रवास करते, पण तुम्ही कुठच्या रस्त्यावर प्रवास करणार हे जर तुम्हाला दाखवणारा कोण मिळाला तर तुमचं यश गॅरंटीड आहे. म्हणजे मी सूरजच्या दिशेला किती वेगाने प्रवास केला तरी नरिमन पॉईंट काय येणार नाही. तर ती दिशा दाखवायचं काम तुम्हाला एक कोच किंवा एक मार्गदर्शक करू शकतो. आणि जीवनामध्ये मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे, विशेष करून बिझनेसमध्ये. सचिन तेंडुलकर जर आपण स्पोर्ट्समध्ये पाहिला तर रिटायरमेंटच्या दिवशी सुद्धा त्यांचा कोच होता, बॅटिंग कोच होता. म्हणजे आपल्याला असं आश्चर्य वाटत असेल की सचिन तेंडुलकरला बॅटिंग कोचची गरज काय, तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी सगळ्यांना, आजचे जे क्रिकेटर सगळ्यांना कोच असतातच. आरसा दाखवणारा माणूस पाहिजेच. आरसा दाखवला ना की आपल्याला आपल्या चुका समजतात आणि मग ते आपण रेक्टिफाय करू शकतो, कारण आपण एका स्वतःच्या बिझनेसच्या छत्रीखाली असतो. तर ॲडवायझर किंवा मार्गदर्शक किंवा कोच हा फायदेशीर व्यक्ती असतो. बिझनेसमध्ये देखील तुम्हाला तो फायदेशीर माणूस असलाच पाहिजे. ॲडवायझर बोर्ड ऑफ ॲडवायझर जे असतात ना ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देखील आणून देतात, ते तुम्हाला समजूत घालतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळू शकतो. तर नेहमी जीवनामध्ये द्रोणाचार्य असणं गरजेचं आहे. आपण एकलव्य आहोत हे अगोदर मानलं पाहिजे, आणि दुसरं आपल्याला द्रोणाचार्याची गरज आहे हे देखील सत्य कबूल केलं पाहिजे. आणि एक द्रोणाचार्य कशाला, तुम्ही अनेक ठेवा. आता तुम्हाला दोन प्रकारचे द्रोणाचार्य दिसतात, एक ज्यांना तुम्ही एंगेज करतात प्रोफेशनली, आणि दुसरं ज्यांना तुम्ही बघून शिकतायत. असे भरपूर द्रोणाचार्य आहेत. माझ्या जीवनामध्ये 15-20 आहेत, तुमच्या जीवनामध्ये असतील. तुम्ही देखील अनेक लोकांना द्रोणाचार्य आहातच, बिकॉज यू डू लाईफ कोचिंग, यू डू बिझनेस कोचिंग. तर त्याचा लाभ नक्कीच लोकांना होतो. आणि बऱ्याच वेळेला कसं असतं, जो उद्योजक असतो ना त्याच्याकडे असे कान नसतात ऐकण्यासाठी की बाबा मला हा त्रास आहे, कारण तो दिवसभर लोकांचे त्रास ऐकत राहतो. वेंडरचे, स्टाफचे, गव्हर्नमेंटचा त्रास, पेशंटचा त्रास, कस्टमरचा त्रास. हा त्रास ऐकून तो त्रासावलेला असतो, पण त्याचं कोण ऐकायचं? तर दॅट कॅन बी डन विथ अ कोच. आणि प्रत्येक सक्सेसफुल उद्योजक ही हॅज अ द्रोणाचार्य, त्याच्याकडे कोच आहे. आणि प्रत्येक यशस्वी बिझनेसवर एक एकदम सक्सेसफुल ॲडवायझरी बॉडी असते, आणि ती ॲडवायझरी बॉडी त्यांना मार्ग दाखवते आणि ऑपॉर्च्युनिटीज देखील आणून देतं. आणि तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. मी जेव्हा पण ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर कोणाच्याही बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट करत असलो तर सर्वात अगोदर मी काय पाहतो माहिती आहे का तुम्हाला, की त्यांच्या कंपनीमध्ये इतर इन्व्हेस्टर कोण आहेत, त्यांच्या कॅप टेबलवर कोण आहेत. त्याच्यामध्ये मला समजतं की या उद्योजकची बुद्धिमत्ता केवढी आहे, पहिलं. दुसरं, त्याचा ॲडवायझरी बोर्ड आहे का, जर आहे तर त्याच्या ॲडवायझरी बोर्डावर कोण आहे. परवाच्या दिवशी मी एका कंपनीला ह्यासाठी रिजेक्ट केलं कारण त्याच्या ॲडवायझरी बोर्डवर 5 लोक होती आणि त्याच्यातली 2 अशी आहेत जे नेगेटिव्हिटीचे चॅम्पियन आहेत. कारण त्यांना मी 2-3 ठिकाणी आढळलोय, तर त्यांची जी विचारधारा आहे ना दॅट इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह. तर त्यामुळे मी ती ऑपॉर्च्युनिटी रिजेक्ट करून टाकली, म्हणजे ऐकली पण नाही, मला ऐकायचं पण नाही. दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट युअर ॲडवायझरी बोर्ड इज, दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट युअर कॅप टेबल इज. तुमच्या व्यवसायामध्ये निगडीत काय लोक आहेत त्यांचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. समजा जर ती नावं चांगली असती, अनेक असे उद्योग मी त्याच्यामध्ये असं शिरलोय कारण त्या बिझनेसशी निगडीत जी लोक आहेत ना ती क्वालिटी लोक आहेत, आणि त्या लोकांचा त्या बिझनेसला फायदा होतो. आणि मी जर त्या लोकांबरोबर जुडलो तर मला देखील त्यांचा फायदा होऊ शकतो त्या बिझनेसच्या मार्फत. तर ॲडवायझरी बोर्ड इज अ फॉर्म ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, की माझ्याबरोबर ही लोक उभी आहेत. करेक्ट. तर त्यांचं गुडविल इट रब्स ऑफ ऑन टू युअर गुडविल. आणि 1 आणि 1 2 होत नाही, तर 1 आणि 1 11 होतात.